नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. खरे गुरुजी आपल्याबरोबर आहेत आणि खरंच मंत्रमुग्ध व्हायला होतंय. ते एक माहिती सांगतायत 16 संस्काराबद्दलची. आज गुरुजी दुसरे कुठले संस्काराबद्दल बोलणार आहेत, काय माहिती सांगणार आहे, माझी पण उत्सुकता वाढली आहे. चला तर मग भेटूया आपण गुरुजींना. नमस्कार गुरुजी. नमस्कार. तुमचं स्वागत. नमस्कार. आज धन्यवाद. कुठला संस्कार आपण घेतोय? आतापर्यंत आपण चौथ्या महिन्यामध्ये हा. पुंसवन आणि अनवलोभन संस्कारापर्यंत बोललो होतो. बरोबर. आता 8व्या महिन्यातल्या संस्काराबद्दल बोलूया. हा. 8व्या महिन्यामध्ये बहुतेक करून बाळाची पूर्ण बऱ्यापैकी वाढ झालेली असते. हो. म्हणजे त्याचं शरीर संपूर्ण तयार झालेलं असतं. हा. मेंदूची वाढ होत असते 8व्या महिन्यामध्ये. बर. त्या मेंदूची वाढ होण्यासाठी म्हणून सीमंतोन्नयन संस्कार आहे. हा. त्यांची बुद्धी क्षमता वाढावी त्या बाळाची, हा. त्याकरता म्हणून हा सीमंतोन्नयन नामाचा संस्कार. सीमंत म्हणजे हा जो भाग असतो स्त्रियांचा मधला, हा. भांग म्हणतो आपण, हा. तर त्याला सीमंत म्हणतात संस्कृतमध्ये. हा. तर तो सीमंतावरती केला जाणारा संस्कार, त्या मुलीच्या सीमंतावरती, हा. म्हणजे त्या तो भांग आहे त्या भांगेवरती एक संस्कार केला जातो. त्याने एक प्रकारचं एक्युप्रेशरचं काम करेल असं आपण ठरवू. बर. म्हणजे तिथे आपण काही दाब दिले असता किंवा काही विशिष्ट गोष्टी केल्या असता बाळाच्या बुद्धीमध्ये वाढ होईल. म्हणजे इथे सायन्स आलं. निश्चितच असा वेगवेगळ्या प्रकाराने आपण हे संस्कार जोडलेले आहेत एकमेकांना. बरोबर. म्हणजे संस्कार संस्कृती एकत्र झालेला आहे, त्याच्याबरोबर विज्ञान पण आहे. जसं आपण आधी सांगितलं आयुर्वेदाशी संबंध कसा आहे, त्या आयुर्वेदातल्या त्या दूर्वांचं रसाचं महत्व किती आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी सांगताना बाळाची वाढ ज्या पद्धतीने होत जाते त्याचं पण महत्व सांगितलंय. आता तसं खरं बघायला गेलं तर आपला जो आधुनिक विज्ञान आहे, सोनोग्राफी इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आत्ता आपल्याकडे आलेल्या आहेत. एक 100 वर्ष म्हणून आपण त्याच्यापेक्षा जास्त नाहीये मागे जाऊ शकत. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातनं बाळाची वाढ कशा पद्धतीने होते, किंवा आपल्याकडे असं शरीर विषसन करून, म्हणजे शरीर कापून त्या शरीरातला अवयव कोणते आहेत हे बघण्याची पद्धत आपल्याकडे नव्हती आधी. फक्त नाडी बघून आपल्याकडे हे सगळे सांगायचे आरोग्याबद्दल सल्ला वगैरे. बाहेरच्या शास्त्रज्ञांनी हे सगळ्या गोष्टी सुरुवात केल्या असं आपण म्हणतो. पण भागवत नावाचा जो ग्रंथ आहे किंवा आपल्या अंत्येष्टी नावाचा जो संस्कार आहे, या दोन्ही ठिकाणी बाळाच्या पहिल्या महिन्यापासून 10व्या महिन्यापर्यंत वाढ होताना त्या शरीरामध्ये कशा पद्धतीने त्या बाळाची वाढ होते, त्या बाळामध्ये कसे कसे बदल होत जातात, कुठले कुठले अवयव कोणत्या कोणत्या महिन्यात तयार होतात, याचा जो क्रम सांगितलेला आहे तो तंतोतंत आजच्या आधुनिक विज्ञानाशी जुळणार आहे. पण गुरुजी आता तुम्ही मागे पण उल्लेख केला 10व्या महिन्यापर्यंत, पण प्रसूती तर 9व्या महिन्यामध्ये होते. 9 महिने 9 दिवस, तो 10वा महिना ना. अच्छा, म्हणून तो 10 महिना. बरं. 10व्या महिन्यात म्हणजे 9 महिने 9 दिवस. हा खरा उत्तम प्रसूतीचा काळ आहे. बरं. आता पण आधुनिक विज्ञानात लोक सुद्धा तारखा देताना त्याच पद्धतीने देतात. तो अमुक एक दिवसांची त्यांचं प्रसूतीची वेळ या वेळेला असेल, बरोबर. तारखा देतात. आता जो 8व्या महिन्यातला तुम्ही सांगितला, तर त्याला आपण डोहाळ जेवण म्हणतो, तोच हा संस्कार येईल का? डोहाळ जेवण व्यावहारिक भाषेने म्हणतो आपण, पण वैज्ञानिक किंवा आपल्या शास्त्रीय दृष्टीने त्याला अष्टमांगल्य नावाचा संस्कार आहे. बर. मराठीमध्ये त्याला आठांगुळ असं म्हणतात. बर. आणि ओटी भरणं, वेगवेगळ्या प्रकाराने संस्कार त्या माऊलीवरती करणं, त्या मुलीवरती, तर त्या पर्यायाने त्या मुलावरती पण बाळावरती पण संस्कार होतात. कारण या वेळेला 8व्या महिन्यात येईपर्यंत मुलगी खूप कंटाळून गेलेली असते. तिचा तो वजन सहन होत नाही, तर तिला सहजपणे वावरता येत नाही. तर तिला प्रत्येक गोष्टींसाठी आधार घेऊन चालणं किंवा हळूहळू चालणं, या सगळ्या गोष्टी करत राहत असते ती. तर त्यावेळेला तिचं संगोपन कसं करायला पाहिजे, किंवा तिला कुठल्या गोष्टींची गरज आहे, तर त्याचा विचार करून हे सीमंतोन्नयन आणि हे संस्कार पुढे सांगितलेले आहेत. त्यातला 8व्या महिन्यात केला जाणारा जो मुख्य संस्कार आहे त्याला सीमंतोन्नयन संस्कार असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये एक साळींदराचा काटा असतो. बर. साळींदराचा काटा आपण बघितलेला आहे. साळींदराला असे लांब लांब काटे असतात. तर त्याच्यामध्ये एक पांढरा भाग असतो, मध्ये काळा असतो पूर्ण, मध्ये मध्ये काही पांढरे ठिपके असतात. तसं 3 ठिपके असणारा साळींदराचा काटा घ्यायला सांगितलंय. बर. आणि तो 3 ठिपके असणारा साळींदराचा काटा
हा. त्याच्याबरोबर उंबराची फळं हम्म. आणि त्या सगळ्या दर्भ असं सगळे हा. एकत्र बांधून हा. त्या साळिंदराच्या काट्याने हा. तिच्या या भांगेमध्ये दाब देऊन असं वरपर्यंत न्यायचं असतं. तर त्याला हा. ओढायचं असतं. हम्म. तर तिला थोडंसं ते जाणवलं पाहिजे असं. अच्छा. म्हणजे तो जो काटा टोकदार असतो हा. त्यामुळे त्याचं दाब जाणवतं. हा, तर ते हा, हा. ओढल्यानंतर हा. तिला गव्हांची माळ घालायला सांगितली जाते. गहू गहू. भिजवून हा. तर त्याची माळ करतात. हा. गव्हांची माळ हा. आणि उंबराची माळ, उंबराची फळं असतात हो. त्यांची माळ, हे दोन्ही बरं. त्या मुलीला घालतात. त्या हम्म. दोन्ही गोष्टी याकरताच असतं की तिचं हार्टबीट्स जे असतात हा. तर ते स्थिर राहावं बाळाचं. तर बरं. ते सगळ्या प्रकाराने त्याचं दाब व्यवस्थित राहावं म्हणून हा. ते दोन्ही उंबराची माळ आणि गव्हाची माळ हा. त्या आईला घातलं जातं. आणि बरं. त्याच्यावरनं ती जी साळिंदराचा काटा आहे हा. तर तो आणि उंबराची फळ आणि हा. दर्भ एकत्र करून इथपासून इथपर्यंत तो ओढला जातो. हा. तर तो एक प्रकारचा जो प्रेशर जो येतो त्या बाळाच्या संगोपनामध्ये त्याची बुद्धी वाढण्यासाठी, हा. बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होतो हा. म्हणून शास्त्रात सांगितलंय. म्हणून हा. सीमंतोन्नयन संस्कार खूप महत्वाचा संस्कार आहे हम्म, हम्म, हम्म. की अत्यंत प्रज्ञावान मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी हा, हा. म्हणून या संस्काराला खूप महत्व आहे. महत्व म्हणून आहे. सीमंतोन्नयन संस्कार केल्यानंतर हा. त्याच्या बुद्धीमध्ये खूप चांगली वाढ होते. पण मग तो बुद्धिमान झाला. काटा तो साळिंदराचाच का असला पाहिजे? हा, तर त्याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे कृत्रिम गोष्टी वापरत नाही. आपल्याकडे हम्म, हम्म, बहुतेक करून प्राकृतिक गोष्टींचा संबंध खूप यज्ञशास्त्राशी आहे. बर. तर त्याच्यामध्ये तो जो टोकदारपणा आहे ना साळिंदराचा काठातला, हा, हा, हा. तर तो टोकदारपणा सगळ्यात महत्वाचा, तो जो इथे शरीराला तो जो दाब देण्यासाठीचा एवढं टोकदार वस्तू आम्हाला सहजपणे प्राकृतिक दृष्ट्या उपलब्ध होत नाही. हम्म, हम्म. आपल्याकडे गुलाबाचे काटे असतात हा. तर ते छोटे असतात, ते धरताच येत नाही हम्म, बरोबर. किंवा ते खूप टोकदार असतात, त्यांनी इजा होऊ शकते. दाब नाही बसू शकत. हा, साळिंदराच्या काट्याने इजा होत नाही हम्म. आणि त्याचा दाब तर व्यवस्थित येतो. हा, हा. तर त्या साळिंदराच्या काठ्याप्रमाणे तो साळिंदराचा काठा जो सोडलेला असतो तर परिपूर्ण असतो तो. हा. तर तो त्याचा जो दाब तो हलका असतो पण एक हा. प्रकारचं एक घनत्व असतं त्याच्यामध्ये, हा. तेवढा दाब त्या शरीराला पुरतं हा. त्या बाळाच्या वाढीसाठी. बरोबर. गुरुजी, हे तुम्ही छान सांगताय, पण आजकाल आम्ही बघतो की अठंगुळ किंवा डोहा जेवण आपण म्हणतो, मस्त असं आधुनिक पद्धतीने केलं जातं. मला म्हणजे असं खूप कमी बघायला मिळालंय की हे संस्कार केले जात आहेत, की त्या गर्भवतीवरती हे संस्कार केले जातात, खूप कमी बघायला मिळतं. हा, पाळण्यातलं डोहा जेवण, बागेतलं वगैरे हे आम्ही करतो, पण हे संस्कार केले जात नाही. म्हणजे मला असं वाटतं कोणाला माहिती पण नसतील की हे, आणि खरंच खूप गरजेचे आहे. म्हणून तुम्ही जो आता उपक्रम केलेला आहे खूप हा. चांगला उपक्रम आहे. या गोष्टींचा लोकांना निश्चितच उपयोग होईल. हा. या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं गरजेचं आहे. हो. आपण जसं व्यावहारिक गोष्टी करतो तसं आध्यात्मिक गोष्टींना पण तेवढंच महत्व आहे. तुम्ही या संस्कारांच्या व्यतिरिक्त आता तुमच्या घरामध्ये काही पूजा पाठ वगैरे होत असेल तर ते पूजा पाठ तुम्हाला काय असतात, तर ते तुमचं कामना वाढवणं, म्हणजे कामना सिद्धीसाठी जे काम्य व्रत म्हणतो आपण त्याला, हे सगळे जे व्रत काम्य व्रत असतात ना ते केलंच पाहिजे असं निर्बंध नाही आमच्याकडे. म्हणजे तुम्ही सत्यनारायणची पूजा केलीच पाहिजे असं कुठल्याही प्रकारचा निर्बंध नाही. त्याला आपण काम्य व्रत म्हणतो. पण हे जे संस्कार आहेत हे नित्य आहेत. नित्य शब्दाचा अर्थ आहे केले असता पुण्य नाही, केले नाही तर तुम्हाला पाप निश्चित मिळतं. म्हणजे त्यांना सांगितलेलं आहे की, म्हणजे आपण उदाहरणार्थ व्यावहारिक दृष्टीने सांगतो की एखादा रस्ता आहे तर तिथे नो एंट्रीचा बोर्ड आहे. त्या बोर्डामधनं तुम्ही जर गेला नाहीत तर तुमचा कोणी सत्कार करत नाही. बरोबर. पण तुम्ही तिथनं गेलात तर तुम्हाला दंड निश्चित आहे. हो. तसा हा नित्यकर्म आहे. नित्यकर्म जो असतो तर ते केला तर पाहिजे, केला नाही तर दोष आहे, पण केलात तर मग खूप मोठं पुण्य नाही. म्हणजे हे नित्यकर्म आहे, ते केलेच पाहिजेत अशा गोष्टी आहेत. म्हणून हे जे संस्कार असतात तर आत्ताच्या काळात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये एकापेक्षा जास्त संतती होत होती. तर त्यावेळेला
संस्कार सांगतानाच सांगितले, हे सगळे संस्कार पुनरावृत्ती नाही, परत परत करायची गरज नाही, एकदाच पहिल्या वेळेलाच करायचे असतात. पण मग हे प्रत्येक बाळ तर वेगळं आहे ना. म्हणून ते पुंसवनापर्यंत संस्कार असतात ना, ते परत करायचे नाही, पुढचे संस्कार परत 8व्या महिन्यात करता येतात. अच्छा. पण काही संस्कार कसे असतात की ती परत परत रिपीट करायची गरज नाही. नाहीये. हा. पण त्यावेळेला लोकांनी विचार करायला हरकत नव्हती की बाबा भरपूर मुलं होत होती त्यावेळेला, हा. आता एकच मूल होत असतं, बरोबर. तर त्याच्यासाठी तर करायला काहीच अडचण नसावी. की आता वेळ पण तुमच्याकडे ठेवून तुम्ही त्याकरता वेळ जर दिला तर या संस्काराला वेळ जास्त लागत नाही. आणि रूढी आणि परंपरा मी पूर्वी सांगितलं तसं काही संस्कारांना जोडून येतात, तसं ह्या संस्कारामध्ये जसं आपण पुष्पवाटिका तयार करतो की या संस्कारांमध्ये पण हे सांगितलंय. श्रीमंतोन्नयन संस्कार करत असताना श्रीमंतोन्नयन संस्काराच्या मधल्या भागामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की रोज दही भात खावा. तुम्हाला उपवनामध्ये घेऊन जा, उपवन म्हणजे उद्यान, उद्यानामध्ये घेऊन जावं, तर तिथे जे हिरवळ असतं, जे शांत मनाला प्रसन्न वाटतं, अशा ठिकाणी तिने जावं आणि वीणा वादन ऐकावं असं सांगितलंय. वीणा वादन ऐकावं. वीणा गाथिनौ संशा अस्ति नावाचं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये. सामवेद ऐकावं, सामवेदामध्ये गान असतं, तर ते काही मंत्र आहेत, काही नदींचं वर्णन असणारे एक मंत्र आहेत. म्हणजे नदी काठी जावं, नदीच्या ज्या ठिकाणी शांतता, तुम्हाला प्रसन्नता वाटेल, अशा गोष्टी तुम्ही करायला हवेत. हे इथे पण सांगितलेलंच आहे. म्हणजे आपण जे डोहाळे जेवणामध्ये करतो त्या सगळ्या गोष्टी योग्यच आहेत, पण त्याच्या बरोबरीने संस्कार पण करणं गरजेचं आहे. म्हणजे उत्तम संतती की जी खरं आजकालच्या काळात गरजेचं आहे, तर त्याच्यासाठी हे सगळे 16 संस्कारापैकी हे संस्कार करणं फार गरजेचं आहे. आता 8व्या महिन्याचं तुम्ही जे सांगितलं की 8 अंघोळ करतात, मग 7व्या महिन्यात आणि 9व्या महिन्यात जे डोहाळ जेवण करतात ते काय आहे? डोहाळे जेवण रूढी आहे, मी पूर्वी सांगितलं होतं तसं. आणि संस्कार जो असतो तो 8व्या महिन्यात आपण करतो. बरं, त्याला 8 अंघोळ म्हणतो. 8 अंघोळ म्हणतो व्यावहारिक, म्हणजे व्यावहारिक भाषेमध्ये त्याला अष्टमांगल्य संस्कृतमध्ये नाव आहे. बरं. 8 अंघोळ जो संस्कार आहे तो 8व्या महिन्यात करण्यासाठी नियम आहेत. म्हणजे आता त्याच्यामध्ये काही काही ऋषींचं मत आहे. काही लोक 6व्या महिन्याच्या शेवटी करा, 7व्या महिन्यात करा, 8व्या महिन्यात करा, असं वेगवेगळे त्यांच्या मतानुसार मतं सांगतात. म्हणजे आपल्याकडे असं कुठेही असं सांगितलं जात नाही की सगळ्यांनी एकांनी सांगितलेलं सगळ्यांनी ऐकावं, असं कोणीही आपल्याकडे शास्त्रात सांगत नाही. प्रत्येक ऋषींचं मत वेगळं आहे. प्रत्येक ऋषी ठासून आपापले मत सांगतात. त्यांनी विशिष्ट कारणं पण दिलेली असतात. आपण आता जो करतो तर त्या सगळ्या ऋषींचं एकत्रित मत घेऊन, तर त्यांच्यामध्ये जो सगळ्यात चांगला भाग आहे त्यामुळे 8वा महिना आम्ही सांगतो. म्हणजे 6व्या महिन्यात करू नये असं नाहीये, 7व्या महिन्यात करू नये असं नाही. प्रत्येक महिन्यामध्ये त्या संस्कार करण्यासाठीचे ऋषी मुनींचे वचन आहेत. पण हे जे 8 अंघोळ जो आपण म्हणतो त्या संस्काराला 8वा महिना जास्त चांगला का म्हणून वैज्ञानिक दृष्ट्या पण तुम्हाला मी समजावून सांगितलं. तसं 6व्या महिन्यामध्ये, 7व्या महिन्यामध्ये, 8व्या महिन्यामध्ये, 9व्या महिन्यामध्ये कधीही जरी तुम्ही डोहाळ जेवण केलं तरी ते चालणार आहे. म्हणजे ह्याचा उद्देश असा की ती गर्भवती स्त्री आनंदी राहावी आणि बाळावरती चांगले संस्कार व्हावेत, हा त्याचा मागचा उद्देश आहे. त्यामुळे डोहाळे जेवण करणारे ज्यांना परंपरा माहिती आहे तर त्यांच्याकडे हा संस्कार झाल्यानंतरच ते डोहाळे जेवण करतात. त्याच्याकरता पंचांगामध्ये डोहाळे जेवणाचे मुहूर्त म्हणून दिलेले असतात. ते जे मुहूर्त असतात तर ते सगळे मुहूर्त हे संस्कार करण्यासाठीचे असतात. तर त्याच्यासाठी नक्षत्रांचे वगैरे सगळे रचना वगैरे असते. पण आता पौर्णिमा असेल मध्ये, तर पौर्णिमेला वनभोजन करावा, तर ते पौर्णिमेच्या दिवशी छान चंद्र दिसतो, तर त्यावेळेला मुलीला जास्त वाटतं. मग त्याला मुहूर्त न बघता त्या दिवशी तुम्ही करू शकता. तर त्या 8 अंघोळातलं वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे वेगवेगळ्या तिला एकंदरीत आनंदी आणि सुखी ठेवण्यासाठी, तर तिला प्रसन्न ठेवण्यासाठी जे जे करता येतील तुम्हाला करायला हरकत नाही. ते कुठल्याही महिन्यात केलं तरी चालतं. तर त्याच्यासाठी नियम नाही. आणि आता पुढचा आपला कुठला आहे? पुढचा संस्कार जो आहे तर तो विष्णुबली नावाचा संस्कार आहे. मुख्य 16 संस्कारांमध्ये काही लोक याचा स्वीकार करतात, काही लोक करत नाहीत. ते जास्तीचा संस्कार म्हणून सुद्धा आहे. कारण प्रत्येक वेदांमध्ये, म्हणजे आता 4 वेद आहेत, 4ही वेदांचे त्यांचे उपासक असतात. आता ऋग्वेदी जे असतात ते ऋग्वेदाच्या पद्धतीने 8 अंघोळ करतात. यजुर्वेदी लोक असतात, लग्न यजुर्वेदाच्या पद्धतीने करतात. असं त्यांच्या वेदाप्रमाणे ते करत असतात. तर विष्णुबली नावाचा जो संस्कार आहे तो फक्त ऋग्वेदामध्ये आहे.
तो इतर वेदांमध्ये नाहीये. म्हणजे बाकीच्यांनी करू नये असं नाही, त्यांनी पण ते करायला हरकत नाही, पण तो ऋग्वेदामधलाच संस्कार आहे. तो विष्णुबली नावाचा जो संस्कार आहे तर तो मुख्यत्वे सुखप्रसूतीसाठी म्हणून आहे. विष्णुबली संस्कार केल्यानंतर म्हणजे पूर्वी असे म्हणायचे की विष्णुबली संस्कार झालाय का तर नॉर्मल डिलिव्हरी होईल, काही काळजी करू नका, असं डॉक्टर पण विचारायचे. म्हणजे त्यावेळेला त्याबद्दल एवढा विश्वास होता लोकांचा. विष्णुबली नावाचा संस्कार त्याकरताच आहे की सुखप्रसूती व्हावी, प्रसूतीच्या काळामध्ये तिला त्रास जास्त होऊ नये, तर त्याकरता म्हणून केले जाणारे सुखप्रसूती उपायाः म्हणून एक विभागच शास्त्रामध्ये लिहिलेला आहे. तर तिने काय काय खावं, मग काय काय गोष्टी कराव्यात म्हणून त्यातला विष्णुबली नावाचा जो संस्कार आहे तो मुख्यत्वे सुखप्रसूतीसाठी, चांगलं म्हणजे त्रास न होता तिची प्रसूती व्हावी याकरता म्हणून तो संस्कार आहे. त्या संस्कारामध्ये काय आहे तर महाविष्णूची पूजा आहे. महाविष्णूने तर त्या सुखप्रसूतीसाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा हा त्याचा मागचा उद्देश आहे. तर त्याच्यात 2 भाग असतात. विष्णुबली नावाप्रमाणे त्याचं बलिदान असतं त्याच्यामध्ये आणि यज्ञ असतं. यज्ञामध्ये विष्णू सूक्त, पुरुष सूक्त आणि काही विष्णूचे वेगवेगळे छोटे छोटे सूक्त आहेत. तर त्या सगळ्यांना मिळून 64 ऋचांचे एक संच आहे. त्या 64 ऋचांनी 64 भाताची आहुती द्यायची असतात अग्नीमध्ये. मी पूर्वी सांगितलं त्याप्रमाणे इथे पण अग्नी असतो एक वेगळ्या प्रकारचा. तो अग्नी असतो बलवर्धन नावाचा अग्नी असतो, बळ वाढवणारा असं त्या नावात अन्वर्थक नाव. अग्नींची नावं सुद्धा अन्वर्थक आहेत. आता गर्भाधान संस्कार आहे तर त्याच्यामध्ये मरुत नामाचा अग्नी आहे. मरुत म्हणजे ढग. ढग कसं नवीन प्रसूती म्हणजे उगवण्यासाठी ढगाशिवाय नवीन काही निर्माणच होऊ शकत नाही ना, तर त्या मदतीने नवीन निर्मिती होण्यासाठी म्हणून मरुत नावाचा अग्नी आहे. असं विवाहामध्ये योजक नावाचा अग्नी आहे. विवाहाचा जो अग्नी असतो त्याचं नाव आहे योजक, म्हणजे दोघांना जोडून ठेवणारा. अन्वर्थक नाव आहेत सगळे अग्नींची. त्यामुळे सभ्य नावाचा अग्नी असतो तो चौल संस्काराचा आहे. समुद्भव म्हणजे उत्पन्न होणारा, परत एकदा जन्म घेणारा. आपण म्हणतो ना मुंजीच्या वेळेला पुनर्जन्म होतो म्हणून, तसा पुनर्जन्म होतो त्याचा. त्याप्रमाणे त्याचा समुद्भव नावाचा अग्नी असतो. तसाच इथे बलवर्धन नावाचा अग्नी असतो, म्हणजे बळ वाढवणारा असा जो अग्नी असतो. तर त्या अग्नीला आपण त्याची आवाहन, त्याची पूजन करून 64 ऋचांनी प्रत्येक मंत्राच्या शेवटी स्वाहा म्हणून आहुती देऊन असं 64 ऋचांनी 64 भाताची आहुती द्यायची असतात. पण गुरुजी हे यज्ञ आणि होम हे वेगळेत का? होम आपण जो म्हणतो ना तर तो आणि यज्ञ ह्याच्यामध्ये फारसा काही फरक नाहीये. यज्ञ जो असतो तो मोठ्या प्रमाणात असतो, त्याच्यात आहुती संख्या मोठी असते, अनेक दिन साध्य म्हणजे भरपूर दिवसांमध्ये मिळून ते पूर्ण होणारं असतं, तर त्याला यज्ञ म्हणतो. आपण होम जो असतो तर तो छोट्या प्रमाणात असतो, तर त्याला कुंड न घालता त्याला स्थंडिलं म्हणतात. त्या स्थंडिलामध्ये ज्या आहुती दिली जातात तर त्याला होम असं म्हणू आपण. आणि यज्ञामध्ये कुंड लागतो, होम कुंड असतो, तर तो त्याला पण त्या संस्कारामध्ये वेगवेगळे नियम आहेत. तो किती खोल असावा, तर त्याची नियम किती असायला पाहिजे, त्याचे लांबी रुंदी किती असायला पाहिजे, तर प्रत्येकाला नियम आहे. तर त्यामुळे यज्ञ प्रक्रिया आहे ना ती मोठी आहे आणि होम असतो तो छोट्या प्रमाणात असतो. म्हणजे हे पण एक हा संस्कार आहे विष्णूची पूजा करणं. आणि त्या 64 ऋचांचं आहुती दिल्यानंतर आपण एक बुद्धिबळाचा पट कसा असतो तर तसं रांगोळीने 64 घरं आखली जातात. त्या 64 घरांमध्ये एकेका घरामध्ये एक एक आहुती असं त्या विष्णूला बलिदान केलं जातं. भाताची आहुती दिली जाते. हा दुसरा भाग त्यातला विष्णुबली संस्कारातला दुसरा भाग. तर त्याच्यामध्ये 64 आहुती दिली जातात. त्या 64 भाग पूर्ण झाल्यानंतर महाविष्णूला उद्देशून एक अर्घ्य दिला जातो. तर त्या सगळ्या गोष्टींचा हे जो बलिदान आहे तो आणि यज्ञ या दोन्ही संपन्न झाल्यानंतर हा संस्कार पूर्ण होतो. म्हणजे आतापर्यंत आपण जन्माच्या आधी गर्भ राहावा म्हणून ते पूर्ण आता हा विष्णूची जी पूजा आहे की तिची सुखरूप प्रसूती व्हावी इथपर्यंतचे सगळे संस्कार पाहिले. गुरुजी खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. आमच्या प्रेक्षकांना पण हे सगळं खूप आवडलं असेल. जर तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुरुजींबरोबर आपण परत पुढे त्यांची माहिती, ते जे सांगणार आहेत संस्कारांबद्दलची ती माहिती परत बघणारच आहोत. धन्यवाद.